लग्न असो वा गृहप्रवेश असो किंवा मकर संक्रांतीचे हळदी कुंकू, एक गोष्ट नेहमीच खास असते ती म्हणजे उखाणा. पण ऐनवेळी चांगला उखाणा आठवत नाही ना? घाबरू नका. आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मास्टर कलेक्शन, ज्यामध्ये लग्नापासूनचे ते विनोदी उखाणांपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी मिळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण लेटेस्ट उखाणे आज तुम्ही शिकणार आहात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी चैतन्यामध्ये तुमचे मनापासून स्वागत. आपल्या मराठी संस्कृतीत उखाण्याला एक वेगळंच महत्त्व आहे. तो फक्त शब्दांचा खेळ नाही, तर नात्यातला गोडवा आहे. तुमच्या आग्रहाखातर आम्ही आमच्या चॅनलवरील सर्वात लोकप्रिय आणि मोस्ट व्हायरल उखाण्यांचा हा खास संग्रह तयार केला आहे. यामध्ये आज आपण पाहणार आहोत नवरीचे उखाणे, गृहप्रवेशासाठीचे नवीन उखाणे, मकर संक्रांत आणि सण उत्सवांचे उखाणे, आणि हो, नवरदेवासाठी काही मजेशीर विनोदी उखाणे सुद्धा आहेत हा. तर वही आणि पेन घेऊन बसा किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण हे उखाणे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहेत. सुरुवात करूया नवरीच्या उखाण्यांनी. लग्नाच्या मांडवात जेव्हा सगळे आग्रह धरतात तेव्हा हे उखाणे तुमची शान वाढवतील. नेसला नवा शालू घातली नाकात नथ, नेसला नवा शालू घातली नाकात नथ, टिंबटिंब रावांचे नाव घेते, आजपासून चालवेन मी नवीन संसाराचा रथ. लग्न म्हणजे आहे एक संसारातील पूल, टिंबटिंब रावांनी दिली जबाबदारी आता मला, घर आणि चूल. यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून नातेवाईकांना वाटत होते केला मी मोठा गुन्हा, पण टिंबटिंब राव हवेत मला जोडीदार म्हणून, 7 जन्मी पुन्हा. गोकुळच्या गोड गाण्यात राधाकृष्णांचा साज सजला, टिंबटिंब रावांचे नाव घेते, आयुष्यभराची साठ भेटली मजला. 5 वर्षाचे प्रेम प्रकरण सर्वांना कळू दे, टिंबटिंब रावांसारखे जोडीदार 7 जन्मी मिळू दे. तुझ्यामुळे माझ्या हृदयाला मिळते शांती, तुझ्यामुळे माझ्या हृदयाला मिळते शांती, टिंबटिंब रावांमुळे माझ्या आयुष्यात आली क्रांती. आई वडिलांच्या पुण्याईने भेटले मला हे स्थळ, टिंबटिंब रावांचे नाव घेते, त्यांना बघताच येते माझ्या अंगात बळ. स्वप्नात जे पाहिले तेच रूप होते, स्वप्नात जे पाहिले ते रूप हेच होते, टिंबटिंब रावांचे आज नाव सर्वांसमोर घेते. दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन, दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन, टिंबटिंब रावांचे नाव घेऊन करते तुम्हा सर्वांना वंदन. शब्दही न बोलता साथ घातली कुणी, शब्दही न बोलता साथ घातली कुणी, टिंबटिंब राव आहेत माझ्या दिलाचे धनी. समोर येताच तुमचा चेहरा बघून काळजाचा चुकतो ठोका, टिंबटिंब रावांचे नाव सर्वांसमोर घेण्याचा आज भेटला मला मोका. स्त्री शिवाय घराला नाही कशाचा अर्थ, टिंबटिंब रावांचे कष्ट जाऊ देणार नाही मी व्यर्थ. जीवनाचं सोनं करेन मी सगळं सुख मी तुला देईन, जीवनाचं सोनं करेन मी सगळं सुख मी तुला देईन, टिंबटिंब रावांचे नाव आजपासून मी सगळीकडे घेईन. लग्नासाठी मुले पाहिली 1760, अखेर टिंबटिंब रावांशी बांधली लग्नाची गाठ. संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन, संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन, टिंबटिंब रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन. लग्नानंतरचा महत्वाचा क्षण म्हणजे गृहप्रवेश. नवीन घरात पाऊल ठेवताना हे उखाणे नक्कीच वापरा. शुभ वेळी शुभ दिनी आली आमची वरात, टिंबटिंब रावांचे नाव घेते, टाकून पहिले पाऊल घरात. नाचत नाचत वाजत गाजत आली आमची वरात, टिंबटिंब रावांचे नाव घेते, टिंबटिंबांच्या दारात. लग्न झाले आता आमची बहरू दे संसार वेल, टिंबटिंब रावांचे नाव घेते, वाजवून टिंबटिंबांच्या घराची बेल. रुपेरी सागरावर चंदेरी लाट, रुपेरी सागरावर चंदेरी लाट, टिंबटिंब रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट. मायेने वाढवले संस्काराने घडवले, टिंबटिंबांचं नाव घ्यायला टिंबटिंबांनी अडवले. जमले आहेत सगळे टिंबटिंबांच्या दारात, टिंबटिंब रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात. सुखी ठेवत सर्वांना ब्रह्मा विष्णू आणि महेश, टिंबटिंब रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश. टिंबटिंबांची लेक झाली टिंबटिंबांची सून, टिंबटिंबाचे नाव घेते गृहप्रवेश करून. इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत 7, टिंबटिंब रावांचे नाव घेऊन पाऊल टाकते आत. गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट, टिंबटिंब रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट. आता वळूया सण उत्सवांकडे. मकर संक्रांत असो किंवा नवरात्री, उखाणा हा हवाच. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मकर संक्रांती. फुलांची वेणी गुंफतो माळी, टिंबटिंब रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी. कान भरण्यात बायका आहेत औशी, टिंबटिंब रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी. सासूबाई माझ्या प्रेमळ नणंदबाई हौशी, टिंबटिंब रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी. हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल, टिंबटिंब रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल.
हळदी कुंकवासाठी जमल्या साऱ्या बायका टिंबटिंबरावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका. वटपौर्णिमेसाठी काही सुंदर उखाणे. सृष्टीने जसे वडाचे झाड वर्षानुवर्षे जपले, टिंबटिंबांना सुखी राहू द्या जन्मोजन्मी, असेच नाते आपले. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहेत 5 फळे आणि फुले. टिंबटिंबरावांचे नाव घेते, वटसावित्रीच्या आशीर्वादाने झाली मला 2 मुले. आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा. आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा. टिंबटिंबरावांसोबत ऐकेन मी सावित्री आणि सत्यवानाची कथा. सण आहे वटपौर्णिमेचा. टिंबटिंबरावांसोबत संसार राहू दे सुखाचा. आज मागते मागणे देवाला, पूर्ण होऊ देत तुमच्या इच्छा. टिंबटिंबरावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीसाठी काही उखाणे. अनवाणी पायाचा ठेवला आहे मी उपवास. टिंबटिंबरावांचे नाव घेते, मी तुमच्यासाठी खास. 9 दिवस 9 रंगांचा असतो मान. टिंबटिंबरावांचे माझ्याशिवाय हलत नाही पान. आजचा रंग आहे लाल. टिंबटिंबरावांच्या जीवनात आहे मी खुशाल. फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर नाचते सारी मंडळी. फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर नाचतात सारी मंडळी. टिंबटिंबरावांच्या नावाची लग्नगाठ बांधली. सत्यनारायण पूजेला देवासाठी वाचतात पोती. सत्यनारायण पूजेला देवासाठी वाचतात पोती. टिंबटिंबरावांचे नाव घेते आणि भरते मी देवी मातेची ओटी. नवरदेवासाठी काही प्रेमळ उखाणे. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, टिंबटिंबांचे सौंदर्य पाहून डोळे तिला भिडते. रस्ता अडवण्यात जमल्या साऱ्या बहिणी, टिंबटिंबाला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी. कधी न दिला डोळ्याला डोळा, टिंबटिंबाचा स्वभाव अगदी साधा भोळा. शोभून दिसतो मुलींना मराठमोळा साज, आणि टिंबटिंबाचं सौंदर्य करते माझ्या मनावर राज. समुद्राचे पाणी लागते खूप खारे, टिंबटिंब तुझ्यासाठी तोडून आणेन मी चंद्र आणि तारे. नवरदेवासाठी काही मजेशीर उखाणे. गव्हाचे पोते सुईने उसवले, टिंबटिंबने मला मेकअप करून फसवले. उडलाय जणू काही आयुष्यातील रंग, टिंबटिंब माझी व्हॉट्सअप मध्ये नेहमी दंग. मंथेंड आला की भरपूर वाढते काम. ऑफिस मध्ये काम आणि घरी टिंबटिंब कटकट करते जाम. यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली. टिंबटिंब आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली. एक होती चिऊ आणि एक होती काऊ. टिंबटिंबांचं नाव घेतो, आता डोकं नको खाऊ. तर मित्रांनो, हा होता आपला मास्टर कलेक्शन उखाण्यांचा संग्रह. मला खात्री आहे की हे उखाणे तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि तुमच्या येणाऱ्या कार्यक्रमात हे नक्कीच कामाला येतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही उखाणे शोधायला मदत होईल. आणि अशाच नवनवीन उखाण्यांसाठी आणि मराठी संस्कृतीशी जोडलेल्या व्हिडिओजसाठी मराठी चैतन्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा. पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि छान छान उखाणे घेत राहा. धन्यवाद.